आज आम्ही चाललो आहे टर्फला क्रिकेट खेळायला. शॉट रे गाईस, पोपटलालची छत्री तुटली आणि इथं 2-2 टिटवे आहे गाईस, ओरडतायत. हे इंडी 10,000 स्टेप्स कंप्लीट करून मी पटकन पळतो बाबा इथून. मला भीती वाटते आता. सो हे गाईज, इट्स मी आधी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. आणि आज आम्ही चाललो आहे टर्फला क्रिकेट खेळायला. खूप डेज झाले, म्हणजे खेळलो तर नाही, आता खूप दिवसापासून खेळलोच नाही क्रिकेट. पण मग बघूयात, संदेश तर जातच राहतो कंटिन्यू. आणि आज चाललो आपण संदेश सोबतच. म्हणजे तिकडे अजून त्याचे मित्र वगैरे किती जण असतील रे? 17 जण आहे. बघूयात आता टीम वगैरे कशी पडती, काय कसं. आणि जास्त लांब नाही, टर्फ जवळच आहे. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. लय मजा येईल यार, लय दिवसांनी क्रिकेट खेळतोय. सो फायनली आलेलो आहे आपण टर्फला. आणि तो भाऊ विचारत असतो आणि खेळतो का नाही चांगला. खूप दिवसांनी खेळतोय, बघूयात काय होतं काही नाही. मस्त मजा येईल पाहिजे. इथून फुल पिच, बघूयात काय होतं. टीम पाडीची बाकी अजून. सो टीम पडलेली. नशीब सँडी आपल्यासोबत आहे. सँडी येतं का तुला खेळता? बघूयात आता. टॉस सँडी ओपनिंगला उतरले तिकडून. दुसरा सँडी. अरे पळता येतं का नाही सँडी? सँडीची आवड झाली होती का? सँडीची बॅटिंग बघू. मागच्या वेळेस तुम्ही पाहिली होती, पण आता बघा परत. मागच्या वेळेस तो एक नंबर रे, जबर रे. चिडला का? चिडला सँडी. एवढ्या वेळची रेकॉर्डिंग करत होतो, पण माईकच लावायचं विसरलो होतो. म्हणजे तिची क्लिप होती ना, तीच लावली होती. आवाजच रेकॉर्ड नाही झालं. आता होतोय पुढं जाऊन आवाज रेकॉर्ड. टीम चालू आहे. आणि आमची टीम, आपण किती मॅच जिंकलो सँडी? 2 मॅच जिंकलो. बघूयात आता. या दोघ्या टीममधून जे जिंकल ना त्यांच्यासोबत आमची मॅच राहिला. Seen it all before, one too many times. You have fire in your eyes and fly too close to the sun. Every high it must come down. This feels like a sign, but what's haunting you the most? There's nobody around. There's nobody around. You have fire in your सो आता मी घरी आलेलो आहे. तिकडं मला पुढं ब्लॉग शूट करता नाही आला, कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग कमी झालेली होती. आणि आता नाश्ता वगैरे केलेला आहे. मस्त जाऊयात आता जिमला. आणि थोडंसं काम पण आहे जरा.
बाहेर जायचं आहे, जिमवरून आल्यावर मग जाऊ ते काम करू, मग येऊ रिटर्न. मग आल्यावर बघूयात काय करायचं. सो फायनली जिममध्ये आलेलो आहे. मला टाईम झाला थोडंसं यायला, काही पण करून मला आता 1 तासात जिम कंप्लीट करावं लागेल, कारण की मला जायचं जरा बाहेर अर्जंट, आणि ते काम खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते तुमच्यासाठी सरप्राईज पण. सो ते काम झालं का मग बघूयात पुढं काय होतं काय नाही. मला काही पण करून 1 तासात आवरायचं आहे. आज शोल्डर आणि ट्रायसेप मारायचं आहे, नाही तर मग शोल्डर बायसेप घेऊ, बघू काहीतरी. नाही तर फक्त शोल्डरच मारेल, कारण की तेवढा टाईम नाही आहे. शोल्डरची वर्कआउट करूयात आणि निघूयात. सो फायनली वर्कआउट कंप्लीट झाला आहे आपला, आणि आता जाऊया. मला जरा CBS साईडला पण जायचं आहे थोडं. मला सांगितलं ना सरप्राईज आहे, ते सरप्राईज मी तुम्हाला आत्ता नाही सांगणार, ते तुम्हाला नंतर सांगेल. ते तुम्हाला हळूहळू कळेल, हळूहळू लवकरच. इर्शादने आज अशी ट्रेनिंग घेतली माझी, बॉडी एवढी भारी स्ट्रेच केली, खतरनाक. डायरेक्ट जे पेन होतं ना सगळं रिलीफ भेटली माझी, बॅक पेन सगळ्या गोष्टींचा असा मस्त रिलीफ भेटला. चलो फिराव. हा आता उकल तसं. सो आता निघूयात. आता ऑलमोस्ट किती वाजले माहिती आहे गाईज. मला प्लॅन होता 2-2:30 वाजता घरी जायचा, आता वाजले किती बघा, 3 वाजले 3, आणि मी जिमला होतो. सो फायनली गाईज जे काय काम होतं ते मी करून मोकळा झालेलो आहे आता, आणि येऊन करायला स्कूलवरनं. हाऊ यू माय ब्रदर? आय एम जस्ट फाईन नाव. आणि बाकी काय, हे डाळिंब, डाळिंब ह्याचं प्रेम आहे. हे प्रेम तू वाया घालू नको, खाऊन घे आणि आराम कर. आता मी चाललो वॉकला, बाय बाय. आणि गाईज वातावरण सध्या पावसाचं झालेलं आहे. ए पोपटलालची छत्री दे रे भाऊ. गाईज पोपटलालची छत्री तुटली, म्हणजे ओंकारची छत्री तुटली. शिट, आता रड थोडंसं. दाव काही झाली नाही, हळूहळू वरती खेचती म्हणजे सरळ होईल, पण मग ती घेऊन फिरायच्या लायकीची नाही राहिली आता. जाऊ दे, फिरायच्या लायकीची आहे. नको रे, परत माझ्या वाकून बिकून गेली मग काय करतो. नको. काय कुठं काय आकडे दिसते? अरे येड्या, पाऊस आला, जोरात वारा आला, मग ती छत्री गेली वाकडी होऊन. मग नाही आकडत माझं भरोसा आहे. घेऊन जाईल तिला फक्त सोबत. पाऊस पडला तर ओपन करेल. यार गाईज मी स्वतः शॉक आहे. सकाळपासनं मी म्हणजे वॉकला नाही गेलो, काही नाही. म्हणजे दिवसभरातून माझे ऑलमोस्ट 4,500 स्टेप्स कंप्लीट झालेले. वा, म्हणजे माझी ऍक्टिव्हिटी दिवसभरातली ठीकठाक चालू आहे. आता ह्या वॉकमध्ये माझं सगळं कंप्लीट होऊन जाईल, माझा वर्कआउट पण, माझा वॉक पण. वा वा, क्या बात आहे. आणि आता जाऊयात आपल्या त्या स्पॉटवर जिथं आपण वॉक करतो, पण तिथं चिखल नको असायला. आता जर चिखल असला तर मग प्रॉब्लेम होणार. आणि लहान पोरं बघा मस्त क्रिकेट खेळतायत. हे बघा काय लाईफ होती यार, पहिले क्रिकेट खेळायचो. पण आज आहे ना यार, सकाळी जी क्रिकेट खेळून मजा आली ना, लहानपणीचे दिवस परत आठवले. असं वाटत होतं गल्ली क्रिकेट खेळतोय, मजा आली. आज पण मी लेट झालं, म्हणजे ऑलमोस्ट 7:30 वाजले. ठीक आहे, बघूयात काय करता येईल काही नाही. पण हा व्ह्यू बघा ना यार, दरवेळेस मी तुम्हाला दाखवतो, मन भरत नाही यार, मन भरत नाही. ते ढगं बघा आणि शेत बघा, वाव, जस्ट वाव. हा ट्रकवाला लयच डेंजर आला रे जोरात. बा किती धूळ उडवली. म्हटलं आता एखाद्या कार वगैरे वाल्याला उडवलंच. हा टपट वॉक करूया, कारण की अंधार व्हायच्या आज जर आपण घरी गेलो नाही. भाई आज पण आवाज आला,
मी मजा करणार ते आज पण आवाज आला काहीतरी सळसळ. ते एकतर आहे ना हे कुत्रे काही पण खात असतात आणि मी रात्रीचं यायला इथं जरा विचार करतो एकटं यायला. हो बाई अच्छा ते कुत्रं झोपलं आहे तिकडे. कुत्रं आहे तिकडे ते झोपलं आहे यार. असं वेड वाटतं यार आज. इथं खूप जास्त असं एकदम निगेटिव्ह वाटतंय. सोडा नाही यार पण आपल्या वॉकवर फोकस करू आणि पटापट जाऊ घरी. कारण की आज तो भाई त्या दिवशी तरी कोणतरी लोक होते इथं आसपास. इथं गाड्या वगैरे चालू आहेत कोणी थांबत नाही. हो भाई साहब मोर सुद्धा ओरडतोय कुठेतरी इथंच आहे. या एवढ्या एरियामध्ये ना गाईज मोर भरपूर आहेत. एवढे जास्त मोर आहेत ना सकाळी सकाळी दिसतात ते. पाऊस पडला तर पावसाच्या वातावरणामध्ये मस्त पिसारा पण फुलतो. एकदा मी बघितलं होतं पण मोबाईल नव्हता चार्जिंग नव्हती मी कॅप्चर नाही करू शकलो. गाईज ज्यांना टिटवी माहिती नसेल तर त्यांना सांगतो एक बर्ड आहे टिटवी म्हणून. जर ती आपल्या आसपास येऊन ओरडायला लागली तर अशुभ मानलं जातं. आणि इथं 2-2 टिटवे आहे गाईज ओरडतायत. इथंच आहे हा शेतीमध्ये. कुठे शूट आहे आता इथं होतं. आहे इथंच आहे. थांबा मी फ्लॅश बंद करतो आणि तुम्हाला आवाज ऐकतो. उडाल्या पा तेव्हा तिकडे उडाल्या तेव्हा आवाज ऐकला का? हो थोडं पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला. नीट आहे का आवाज? येईल आवाज येईल. थांबा एक्झॅक्ट इथं येते टिटवी. मला माझ्या खुल्या डोळ्याने दिसतीये. हे बाई एक उडाली ती चालली तिकडं. शेवटी यार गाईज आज काहीतरी गलत सीन होता यार माझ्यासोबत एकदम. शेट वेगवेगळे आवाज काही राहिली. टिटवी काय गागू राहिली यार. इकडच्या लोकल्सला विचारू का रे हे इंडी 10,000 स्टेप्स कंप्लीट करून मी पटकन पळतो बाबा इथून. मला भीती वाटते आता. काहीच तुम्हाला डाऊट क्लिअर करायचं होतं मी व्हिडिओ चालू केली. ह्याचा आवाज आहे का? तेव्हा जास्त कुठं नाही आहे. इथं हे बघा ही एक आहे ही दुसरी हे बघ इथं 2 आहे. आता झाला तुमचा डाऊट क्लिअर का? मला असं एवढं निगेटिव्ह वाटतं. भीती तर वाटत नाही पण मग असं राहतं ना एक निगेटिव्ह एनर्जी आसपास अशी असल्यावर थोडंसं कसं तरी वाटतं तसं वाटतंय. आणि यार मला कॅमेरा पण अँगल कळत नाही कसा धरलाय काय. पटापट करून घेऊ स्टेप्स कंप्लीट जाऊयात घरी. नाही तर सँडीलाच बोलून इकडं काही झालं तर. गाईज हा पाणी आणलं परत आण. कसं आणलं? पानी पेश किया जाए. धन्यवाद. विचार कर एवढं पटापट पाणी पिऊन घेतलं म्हणजे मला किती ताण लागले असेल. एवढा दमलोय मी. होई शपथ एवढी भंगार जागा होती माहिती. कुठे गेला? नका तुम्ही पण कधी येऊ नका तिथं कधी जाऊ. कुठे गेला? तीच जिथं मी दरवेळेस वॉकला जातो. आज का बरं भंगार? अरे तिथं टिटव्या ओरडत होत्या. एवढं घटिया वाटलं. शेट पूर्ण निगेटिव्ह एरिया वाटत होता तो. आपले व्हिडिओज दाखवत होता. काही झाल्या व्हिडिओज दाखवतो मग याला कळलं. आणि जर तुमची इच्छा असेल ना तर तुम्ही मला कमेंट करा. मी ओंकारला घेऊन जाईल रात्रीच्या तिकडं. बघूया तो ओंकारचं काय होतं. सो गाईज घरात बसल्या बोर होत होतो दुपारी पण मग कुठं फिरता नाही आलं.
आणि आता जेवण वगैरे झालं आहे आमचं आणि आम्ही चाललो आहे पंचवटी. आणि बघूयात तिकडे जाऊन भरपूर सारे गोष्टी आहेत, म्हणजे भरपूर सारे सिंगर्स येतात, भरपूर सारे गिटार वाजवणारे येतात. आणि रात्री पंचवटीत काय काय चालतं तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही ऑन द वे टाकळीमध्ये, हे बघू शकता तुम्ही. आणि आता जाऊयात. अरे इकडून जायचं आहे ना. तो गाईज या पोराने एवढं फेरफटका मारून इकडं तिकडं फिरून बोळी बाळीतून गाडी घातल्यानंतर मला म्हणतो रस्ता कुठे, गुगल मॅप लाव म्हणे. मलाच कन्फ्युजन झालेली. म्हणजे हा पोरगा किती डेंजर आहे सांगा मला. काय रे किच्चू, रात्रीचा वेळ आहे, दुकान बंद आहे, दुकान माझ्या लक्षात. हा मग दुकानाच्या मेसेजवरती तू पत्ता काढतो का? गल्ली किती छोटी होती. अरे काय पोर आहे हे बघा काहीच, काय मस्त वाटतंय. तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला बोर होत असेल ना रात्रीतून कुठं जायचं, जर प्लॅन असं काही पण नाही का की बोर होतंय घरात बसल्या डायरेक्ट गाडीची पंचवटीला यायचं मस्त. इथं रात्रंदिवस कंटिन्यू पब्लिक राहतेच, कितीही वाजता या तुम्ही, किती पण वाजता. आणि सध्या वेळेले तोडलेले फोडलेले यार, हे बघा ऑलमोस्ट सगळं तोडलेलं आहे. आणि आता कामं चालू आहे ना, त्याच्यामुळं एवढं काही खास नाही दाखवण्यासारखं काही एवढं. तुम्हाला माहिती आहे गाईज, हे जे हनुमानजीची मूर्ती आहे ना, आत्ता पूर आला होता ना रिसेंटली, ते हनुमानजींची मूर्ती ना डायरेक्ट बुडून गेलेली होती. अरे नाही, जे नाशिकमध्ये नाही राहत त्यांना दाखवतोय मी, ज्यांना माहिती नाही काही. टाईम मशीनमध्ये पुढं जाऊन ब्लॉग बनवतोय. हो मी डायरेक्ट आता सध्या डायरेक्ट कुठे माहिती का, 2036मध्ये मी आत्ता. 10 वर्ष पुढची ब्लॉग दाखवतो मी गाईस, तुम्ही बघून घ्या. इन फ्युचर असं काही राहणार आहे. सो आता वॉक करून तर आम्ही कंटाळलोय. काय करायचं सँडी यार. कोणीच नाही. आम्हाला वाटलं मस्त की कोणतरी असेल, कारण की रील वगैरे वरती तुम्ही पण बघितलं असेल, फुल गिटार बिटार वाजवणारे काय करणारे लोक येत राहतात. आणि काय यार, मला तरी वाटतंय आता थंडी आली ना म्हणून सगळे घरी जाऊन झोपलेले. अरे सगळ्यांना वाटतं अजून पाणी आहे, पाणी कमी झालं आहे. हां, तुम्ही जे येत नाही ना त्यांना सांगतो भाऊ सिंगर लोकांना, तुम्ही जर पाहत असाल ना व्हिडिओ तर तुम्ही या इकडे जरा, आम्हाला पण कॉन्टेंट द्या जरासं इकडे येऊन. आजचा दिवस खरंच खूप बोरिंग गेलेला आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, ब्लॉग कसा पण असो काही पण असो मी टाकत राहणार आहे. तो इंटरेस्टिंग असला तरी पण टाकेल, नसला तरी पण टाकेल. काय बोलू आता दुसरं. ब्लॉग एंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ, बाय बाय.